ನಮಗೆ ನೀರಿಂದು ಗಟರದು ಹಾಗೂ ಇನ್ನುಳಿದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗಳಿದಾವೆ. ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಪಿಡಿಒ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಮೇಲಧಿಕಾರಿಗೆ ಮೌಖಿಕವಾಗಿ ನಾವು ವಿನಂತಿಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನೋಡಿ ನಾವು ಮೌಖಿಕವಾಗಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಆದ್ರೂ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಬರಲಿಲ್ಲ. ಸೊ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಈಗಿನ ನೀರಿನ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಂದ್ರೆ ಏನಾಗಿದೆ, 10ರಿಂದ 12 ದಿನಕ್ಕೆ ಒಂದ್ಸಲ ನೀರ್ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ನೀರ್ ಬಂದಾಗ ಒಂದ್ ಗಲ್ಲಿಲ್ ಬರುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದ್ ಗಲ್ಲಿಲ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದ್ ಗಲ್ಲಿ ಒಂದ್ ಸೈಡ್ ಬರುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದ್ ಸೈಡ್ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಈಗ ನಾವು JGM ದವ್ರು ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರ ಅವ್ರ ಏನಂತಾರ, ನಮ್ ಕೆಲಸ ನಾವು ಮುಗಿಸಿದೀವಿ, ಈಗಿರೋ ಗಟರ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರ, ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಅದನ್ನ ಮುಗಿದಿದಾರ, ಅವ್ರು ಮಾಡ್ಬೇಕಂತ. ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು JGM ಅವ್ರ ಕೆಲಸ ಅಂತಾರ. ಇದನ್ನ ನಾವು PDO ಅವ್ರಿಗೂ ನನಗ್ ತಂದಿದ್ವಿ, ಆದ್ರೆ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ನಮಗೆ ಸ್ಪಂದಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಸೊ ಈ ತರ ಇದಕ್ಕೆ ಯಾರು ಹೊಣೆಗಾರತ್ವ ಹಾಕ್ಬೇಕು, JGM ದವ್ರಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕು ಅಥವಾ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಹಾಕ್ಬೇಕು ಅಥವಾ ನಾವು PDO ಹಾಕ್ಬೇಕು ಅಥವಾ CO ಹಾಕ್ಬೇಕು. ಸೊ ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಗೆ ಗೊಂದಲದಲ್ಲಿರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತಾಗಿ ನಾವು ಮೌಖಿಕವಾಗಿ ಅಥವಾ ನಾವು ಈಗ ಲೇಖನವಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇದ್ರ ಮುಂದೆ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತ. ಈ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ನನ್ನ ಹೆಸರು प्रशांत कित्तूर ಅಂತ, ಇದು श्रीराम जनसेवा संघದ सेक्रेटरी. इथे खूप वर्षापासून रोड नाही, गटर नाही आणि पाण्याची तर खूपच त्रास होत आहे. रस्ता करतो म्हणून ग्रामपंचायत काम सुरू तर केलेले आहे, पण अजूनपर्यंत रस्ता झालेला नाही, गटर झालेलं नाही. गटारीचं वाहतं पाणी म्हणजे घाण पाणी सगळं रस्त्यावरून वाहत आहे आणि विहिरीनं टच होऊन विहिरीचं सुद्धा पाणी घाण होत आहे. पिण्याच्या पाण्याचा तर त्रास आहेच, पण वापरायला सुद्धा पाणी इथे मिळत नाही. चावीला नळाला तर पाणी येतच नाही. मग ग्रामपंचायतला आम्ही विचारलं तर पाणी आम्ही सोडतो, रस्ता करायला लागलोय, गटर करायला लागलोय म्हणून त्यांनी सांगायला लागले. त्यांचं काम चालू आहे, पण जत्रा जवळ आले, पण काम केव्हा सुरू होणार ते पूर्ण? ते घाण पाणी तर असं रस्त्यावरून वाहत आहे, येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास होत आहे, गाड्या पडत आहेत, रस्ता असा खास खळग्याने भरून गेलेला आहे, माती झालेली आहे सगळीकडं, गटारी उंच उंच झालेल्या आहेत, घरात जाताना सुद्धा वयस्क लोक पडत आहेत. पाण्याचा एवढा त्रास आहे की असलेल्या विहिरी किंवा बोरिंग सुद्धा आटलेले आहेत. आता पाण्याचा फार त्रास होत आहे. त्यांनी प्रत्येक वेळेला विचारलं तर वॉटरमॅन म्हणतोय की वॉल खराब झाले, पाईप खराब झाले. प्रत्येक वेळेला हे कारण जर दिले तर पुढं कसं काय करायचं आहे? आता हा त्रास आहे तर जत्रेच्या वेळेला काय करणार? PDO न विचारलं तर ते म्हणतात की आम्ही पाणी सोडतो. मग पाणी जातंय कुठं? हा पाण्याचा प्रश्न, गटारीचा रस्त्याचा प्रश्न हा सोडवलाच पाहिजे. खूप खूप त्रास होत आहे वैभवनगर सेक्टर नंबर 2 ला. ठीक असतंय, पाणी आले की लाईट जाते, मग पाणी चढवणार कसं? अगदी बारीक म्हणजे भरण्यासारखंही नसते पाणी. माझं नाव सविता किल्लेकर, वैष्णवी महिला मंडळ.